तर आजच्या दुसऱ्या दिवसाची अपडेट अशी आहे की आता वाजलेत सकाळचे 5:30 आणि आम्ही आता तिघं पण त्या काकूंच्या घराची इथे झोपलो होतो रातभर. तिथनं आता निघालेलो आहे. तर आम्ही पुन्हा जोर गावाकडेच जायचा विचार चाललाय. तर काय झालं आणि अशा प्रकारे अनिकेतच्या पायाचं रुमाल निघालेला आहे. त्याचा शूजची कावडी वाजली आहे ऑलरेडी. आणि हात पण थरथरतोय आणि इथेच थांबायचं. अच्छा, तर आता आम्ही निघतोय. अच्छा, बाण मग. तर बघूया किती वेळ लागतो. अजून इथून 25-1 किलोमीटर आहे गाव. कधी पोहोचतो त्याच्यावर. जोरगाव. तर आता व्हिडिओमध्येच करतोय कारण अजून आम्ही चाललोय जोरगावाकडेच चाललोय. तर वाटेत ही कुत्री दिसली 2. इकडे बघा. त्यांना आम्ही एक बिस्किटचा पुडा खायला घातला. तर त्यांनी एवढा जीव लावलाय की जवळजवळ ते 5 किलोमीटर आमच्या मागणं आलेत सोबत. आणि अजून कुठं जायचं आहे माहीत नाही. मुख्य प्राण्यांचं हे असं असतंय. आणि सोबत जोडीदार पण घेऊन आलंय ते. काय करत सांगा आता. आम्ही तर बसलोय वाटत मध्येच. यांच्यामुळे थांबलोय. हे जात पण नाहीत. घातलं ना पाठोपाठ यायलेत. परत जायचं काय आता. यायचं नाही सोबत. आम्हाला लय लांब जायचंय. काय होय, आता परत जायचं रिटर्न गावाकडे. बस झालं. व्हिडिओ मध्ये घेतलं की नाही. घेतलं की. काय करायचं यांचं. जातच नाही ती कुत्रीशी हटतच नाही तिथनं. दोघं यायलेत. गावी जावा तुमच्या. ही गाल्या आमचा. बाबा तुला गादी झोपू काय तुझ्यावर गादी म्हणून. तुझं काय ठरलं काय तुझं नक्की. पुरेपूर खावं असतं तुम्हाला घेऊन गेला असतं. त्याचा काय नाही. तुला काय इकडे तुला काय वेगळं सांगू. ये बोलल्यावर समजतं तुला. परत जाता सांगितलं समजत नाही. ये समजतंय जा समजत नाही. कोणत्या शाळेत शिकत होता रे. ए बाई कोणत्या शाळेत होती शिकायला. जावा ना. किती ते काय करायचं नाही बाबा. अरे बाबा लय लांब जायचं आम्हाला. ऐक की मर्दा नाही म्हणता येणार. मर्दिनी जा की. जा शिकार बिकार करा. खा गप राहावा. चल आता जायत ना. टाटा बाय बाय. टाटा बाय 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 बाय. समोर आहे ना ही कृष्णा नदी आहे. आणि आम्ही पूर्ण म्हणजे जवळजवळ समोरूनच नदीच्या त्या टोकापासून रस्त्यांना फिरून आलोय. आणि तिकडून जायचं आहे. अजून भरपूर दूर जायचं आहे आम्हाला. समोर चंद्र दिसतोय काय. दिवसा चंद्र दिसतोय बघा. आणि हा रस्ता आहे आमचा. आणि चालतोय आम्ही कंटिन्युअस अजून. आणि ती कुत्री आता मागं होती ती त्यांना पाठवलं आम्ही. आणि आता आम्ही रस्त्यातूनच चालतोय. आणि डाव्या बाजूला कृष्णा नदीचं मोठं पात्र आहे. एवढी मोठी नदी आहे ना बाप रे काय सांगू. जबरदस्त मोठी नदी. त्याच्यात काय पक्षी आहेत काय. ते पोहतात ती ना. त्याच्यात नाही दिसणार. पक्षी कुठे आहेत. एवढं सुंदर व्ह्यू आहे ना इथं बाप रे जबरदस्त. केवढी आहेत बघा. तेच सांगतोय. ही पूर्ण कृष्णा नदी आहे. खूप मोठी नदी खूप मोठी. तिच्या दोन्ही काठावरती तिकडून इकडून गाव आहेत. त्यामुळे या सरळ रस्त्यानं चाललोय. अजून किती वेळ लागेल पोचायला काय माहिती बाबा. राम भरोसे गाव. तुला यो आमचा कार्यकर्ता काय करायला आहे त्याचं त्याला माहित. बघते कशी चालू काय तुझं. रात्रीची स्टोरी मी नंतर सांगतो. का रात्रीची स्टोरी
आता सांगायला नाही आताच सांग काय करला बाबा, माणसं बिनसं तुला दिसेना झाल्यात. हा बघा हा अनिकेत, हाच तो पोरगा ज्याला काय काढलं रातच्याला बाई दिसली नव्हती आणि आम्हासने दिसली होती. आता काय काय खरं काय खोट त्याचं याला माहित. आमची फाडून ठेवली यानं. तर आत्ताची अपडेट अशी आहे की आम्हाला वाटलेली की ती कुत्री परत गेली, पण ती आमच्यापेक्षा शहाणी आहे. ती अजून पण आमच्या मागून येते बघा, दिसते का. तर काय करावं काय कळत नाही. आणि ती गावापासून बरीच लांब आली आहे, जवळजवळ 10 किलोमीटर लांब आली त्या गावापासून. घेऊन जायला लागते काय नाही हो. काय कुठं काय नाही. आमच्याकडे आता खाना कमी आहे. आमची एक चूक झाली, गुड्डे बिस्किट खायला घातले तिला, तिचा गुड्डे झालाय सकाळ सकाळ. काय करायचं काय कळत नाही. उपाशी पडायचं म्हणताना आम्ही नेहमी जातो, दुसरं काही विषय नाही. आमचंच आम्हाला काय मिळालं झालंय ताव ठिकाण. त्याला घेऊन जायला पण नाही, ते उपाशी पडायचं. अजून माग नाही ते बघा, दिसली दिसत असेलच ना. काय करायचं. ही बाजूला कृष्णा नदी सोबतच आहे, सपतच नाही. ही मोहीम लक्षात राहील तिघांच्या पण. तिघांच्या आईच्यातनं कधी विसरणार नाही आम्ही. रायरेश्वर ते प्रतापगड वाया कृष्णा नदी. तर आजची 26 तारीख, दुसरा दिवस, आणि आजची अपडेट अशी आहे, अनिकेतने एकदम स्वर्गसुख घेऊन झोपलाय. त्याला गाडीनं जायचंय परत. गाडी बाबा, का रे वा, गाडी का नको ते सांग. गाडी नको का, गाडी मागत पडते. मोहिमेचा नियम मोडल्याचा तुला शिक्षा. मोहिमेचा नियम मोडल्याची शिक्षा. गाडीनं जायचं ना, आता फिर गाडीनं. तर आम्ही इथं मुक्काम केला होता, तिकडून थोडं चाललो 8-10 किलोमीटर, आणि तिथून मग पुन्हा गाडीनं आलोय इथं. हे पाचगणी आहे, सांगायचंच आहे आता काय का ते करा गाडी. नाही सांगणार मी. अनिकेतची हाऊस पूर्ण केली आपण. आणि आता इथून परत हा समोरचा डोंगर हा क्रॉस करून जायचंय. तर बघूया, ह्याच्या पलीकडं महाबळेश्वर आहे, तिकडे जायचंय. टाटा बाय बाय. तर खूप वेळ भटकंती केल्यानंतर सरते शेवटी 3 जणांसोबत मिलाप झालेला आहे. 3 जणांसोबत. हाय हो, इकडे बघा, टाटा करा. काय म्हणा, काय राव, आमच्या एवढी मजा मोहिमेत कुणीच केली नाही. का अख्खी कृष्णा नदी फिरून आलोय आम्ही. उलट काटोकाट आम्हाला माहित झालेत, गाव गाव. काय तुम्ही परवा डायरेक्ट मुक्कामला वेळेस भेटू द्यात म्हटलो. ब्रेड आणि जामचा डिश आहे, मस्त लागते खूप. ब्राऊन ब्रेड आणायचा, खराब होत नाही हे बघा. आणि असं जाम लावायचं त्याच्यावर. जबरदस्त आयटम, एक नंबर लागतं. आणि हे खायला एवढं. आणि हे असं खात्यात, कसं खात्यात दाखवा. अरे शाबाश, असं खात्यात. पुन्हा प्रवास सुरू केला आम्ही. जोर गावात आलो होतो. हे जोर गाव आहे, इकडं शिळ्यात बसतात बकऱ्या. आता परत आम्ही चालू केला आहे, आणि आता जायचं आहे, हा जो समोर डोंगर आहे महाबळेश्वरचा, हा क्रॉस करायचा आहे, त्या बाजूला जायचं आहे. बघूया, चालत जायचा प्रयत्न. कधी पोचू माहीत नाही, चालत जायचं आहे. पण पुन्हा एकदा लागली कृष्णा नदी, पण इकडे जरा तिचं पात्र कमी आहे. आणि हे सगळे लोक येतात अजून मागून, बघू शकता तुम्ही. हे सगळे आता आम्ही पुन्हा चाललो आहे महाबळेश्वराकडं. काल खूप फिरलो, खूप म्हणजे जवळजवळ रस्ता चुकल्यासारखं झालं. आम्ही 20-25 किलोमीटर चाललो आहे विरुद्ध दिशेला, कारण रात्री पूर्ण जाम झालं होतं, यायलाच जागा नव्हती.
म्हणून मग आम्हाला परत रात्री गावात मुक्काम करावा लागला, जसं मी सांगितलं मागे. आणि मग सकाळी उठून आम्ही एक ट्रॅव्हल्सची गाडी आली, त्या गाडीतून मग आम्ही प्रत्येकी 100 रुपये दिले, म्हणजे 300 रुपये दिले आणि जोरगावापर्यंत आलो आहे. तिथून आता पुन्हा प्रवास सुरू केला आम्ही, कारण बोलतात की तो जो मेन रस्ता तो पुन्हा ब्लॉक झाला आहे. आणि तो जर ब्लॉक झाला तर मला नाही वाटत की उद्यापर्यंत आम्ही पोहोचू मुक्कामाला. म्हणून आम्ही प्रयत्न करतो की बाजूलाच नदीपात्रातून एक रस्ता आहे, तिकडून जाण्याचा प्रयत्न करतो आहे. तर बघूया आता पोचतो आहे. तोपर्यंत तुम्ही बघू शकता इथं शेती केलेली आहे नदीपात्रातच. शेतीची लागवड आहे, हे पूर्ण नदीपात्र आहे. भीमा बोलते, कृष्णा नदीचं. सध्या इकडे सुकलं आहे पूर्ण. आणि पूर्ण तिकडून जे तुम्हाला दाखवलं किनारा, तो किती भरलेला होता आणि हा किती रिकामी आहे बघा. हा नकाशामध्ये पण तसाच दाखवत होता, पण आम्हाला बघायचं होतं म्हणून आम्ही इकडून आता आलो आहे. आता बघूया काय होतं. हा पूर्ण मानकापूर विभाग आहे. आमच्यातला एक बॉक्सर आहे, तो पण कुठेतरी राहिला. काय बॉक्सर भाऊ, तुमचाच बॉक्सर भाऊ कल्याण विभागचे काय? हा. अजून काय जास्त अंतर पार नाही केलंय, अजून लोक येत आहेत तिकडून पाठून. पाय लय भरून आले. तिकडून आलोय आम्ही, तिकडून. बाय रोड येऊन म्हणतं काय शिवाला तुला? बाय रोड येऊन तुला एवढा डोंगर चढलोय, तिकडून तळातून आलोय. अजून एवढा चढायचं आहे वर. तर बऱ्यापैकी अंतर आम्ही कवर केलं आहे, असं मी नाही म्हणणार कारण थोडंसं चाललो आणि पुन्हा रेकॉर्डिंग करतोय. तरी पण ह्यो स्टॉप जरा वेट नाही केला नाही. पण हा थोडा आम्ही कम्प्लीट रेस्टवाला स्टॉप घेतला, म्हणजे झोपलो ऑलमोस्ट, पण झोपणार नाही. अनिकेतला काहीतरी बोलायचं आहे. नाही मला काय बोलायचं? अनिकेत एवढा खुश आहे की तू निशब्द झालाय. अभिदाला काय बोलायचं आहे? एकदम कडक आहे ट्रॅक. तुम्ही या मोहीम बघा, मोहीम अनुभवा मोहीमचा. आणि मोहीम कशी असते एकदा तुम्ही या सगळ्यांना घेऊन या. काय सगळ्यांनी घेऊन या. वेलकम टू मोहीम. आता काय माहिती इंस्टा 360. तर आता आम्ही अर्धा पल्ला गाठलाय. थोडंसं बाकी वरती तिकडे जायचंय. काय येऊ का? थोडंसं बाकी आहे हो, दाखवू द्या की. येईल की ब्लॉगमध्ये. तिकडून आलो आम्ही पूर्ण फिरून. तिकडून इकडं गावाचं हे होतं या मुक्काम. तिथून आता असं सर्व वरती आलो चढत नदी क्रॉस करून. अजून एवढं जायचं आहे वर, बघूया. डोक्यातनं पाणी आले सगळं. कुठून? नाक्यातनं, डोळ्यातनं, अजून डोक्यातनं. बरं, काय आलंय? पाणी. मग बॉटल भरल आता काय हाय असं शर्ट जरी पिऊन भरलं तरी चालतं. रिक्षा बॉटल भरते निवांत गडत. थोडंसं बाकी, थोडंसं. ह्याच्यात फोटो नाही येणार हो. फोटो येईल पण कसा दिसेल ते नाही माहिती. इंस्टा तो समोर एलिफंट पॉइंट आहे. कुठे गेला? तिकडे.
दिसणार नाही त्यातून. मागची 2018ची जी मोहीम होती ते मी तिकडून उतरलो होतो. बरोबर 36 तोंड दिसलं. ही दुसरी. गडाच्या टोकावरती आम्ही पोचलो इकडे. आता इथून पाठीमागून उतरायचं आहे. तर इथून अजून एक इथून जेवढं वरती येणार तेवढा अत्यंत सुंदर असा व्ह्यू दिसतो पूर्ण. हे पूर्ण कृष्णा नदी आहे समोर. काय नाही जाणार आता कोण. सगळे थांबलेत धारकरी इथं. अजून वरतून व्ह्यू दाखवतो. म्हणजे डोळ्यांनी बघणं वेगळं आणि असं कॅमेऱ्यातून बघणं वेगळं. डोळ्यातून इतका मस्त वाटतंय. संपूर्ण सह्याद्री दिसतो बघा. हा संपूर्ण सह्याद्री दिसतो इथून. आणि हा जो समोरचा डोंगर आहे त्याच्या पलीकडून आम्ही आलो आहे. ते गाव जे दिसतंय तिकडं मुक्काम होता जो की आमचा हुकला मुक्काम. पण आम्ही गावात पोचलो आहे. तिथनं असं तिथं पोरं आहे तिथून असं करत वर आलो आहे. आणि आता इथून हा पूर्ण सह्याद्रीचा व्ह्यू. हे सुख तुम्हाला आजमावायचं असेल तर हे अभि पाटीलसारखं मोहिमेत यायला लागते. हपकत तुपकत जसं या तसं या. आणि जो घोरपडे बंधू ना लाटी ना काठी आपला हात घोरपडे चालायला लागले. आपणा पाय जगन्नाथ ह्याच्यावरती सगळं आपण येऊ शकतो. मस्त व्ह्यू एकदम. मोहीम म्हटलं की हे सुख हे. आणि कृष्णा नदीबद्दल काय बोलू. ते मोहीममध्येच बघा मिळते. बाकी कुठेही मिळत नाही. कुठेही जावा तुम्ही. संपला विषय. आता आम्ही चढणीचा जो भाग होता तो चढलो आहे. आता सावलीची वाट लागली. आम्ही आता इकडून आलो वरती वाटेवरनं. वरती एकेरी इथं आता पूर्ण जाम झालंय. हे पूर्ण वरती मंदिरापर्यंत जाम आहे. आता झालंय बसलीत लोक सगळे इथे. बसा बसून घ्या. इथून वरती चढलं पूर्ण ते मंदिर लागतं गणपतीचं. एकदा लांबूनच दर्शन आणि पुन्हा मार्गाला लागणार. पाऊल वाटायला गणपतीचं मंदिर आहे ना. नाही पाणी. आता आम्ही झालो इथे रिसॉर्ट आहे जांभळे हिल्स. इथून या बाजूला जायचं पूर्ण. इकडं जायचं आहे. पुढं थांबूया काय सावलीत. इथे आहे की मग. आता इथं जरा आम्ही थांबतोय. वरती आलो मी. इथं समोर ही सगळी मंगलेत. वस्तीवर गेला मग विषयच गेला की आता महाबळेश्वरच्या इथून फार्म हाऊस इथून आम्ही पुढे आलो रिसॉर्टच्या इथून. आणि ते एक ठिकाणी आम्ही मुक्काम करतोय. थोडं जेवण करणार. तर हे आता हे चकली चपात्या हे कुरमुरे इथे काहीतरी मिश्रण चालू आहे. सरबत मेडबाय नाव काय तुमचं. महेश कुंभार हे सरबत बनवत आहेत. हे काहीतरी वेगळं एक्सपेरिमेंट चालू आहे. मटकी आपटून बाहेर काढायची पद्धत. इथं आम्ही असे बसलोय सगळे. आणि हा मी खाणार. अजून दोघं तिघं आमचे मेंबर यायचे तर बघूया.
आता कसं सगळे काय? एकत्र आल्यात. ज्या 2 मेंबरची वाट बघत होतो ते 2 मेंबर सुद्धा आलेले आहेत. तिथून आम्ही पुढे आले आता आता अजून कोण मागं आहे आपलं? आता कोण मागं आहे? आता सध्या कोण मागं नाही. ती राहू देत, ती राहू देत. काटेत पाणी आहे रे, तर पाण्याला काय विषय नाही. कोण आहे देव? आता आम्ही परत चालायला सुरुवात केली. त्या मुक्कामापासून निघालोय. अजून इथून जवळजवळ अर्धा किलोमीटरवरती आमचा हे ध्वज आहे. एवढी संख्या आहे मागं. आता हळूहळू चालायचं, बघूया येईल तेव्हा येईल मुक्काम. आता सध्या आम्ही महाबळेश्वरला आहे. चालतोय पुढच्या मुक्कामाला. खूप लोक आहेत, माहीत नाही अजून. माझ्यामध्ये तरी अर्धा तास तरी लागेल अजून जायला. एवढी लोक आहेत. मग एवढी येत आहेत, पुढे एवढी आहेत. किती लांब आहे तरी मुक्काम? अर्धा तास, अर्धा एक तास लागेल अंदाज आहे. बघूया. जय श्रीराम. जय श्रीराम. ही कुठे चालले सगळे लोक? की आता मुक्काम कुठून आलात तुम्ही? जायचं कुठं? दादूच चालला गाडीवर. आणि आताची अपडेट अशी आहे, अशा प्रकारे शक्ती प्रदर्शनाला सुरुवात झालेली आहे. तुम्ही बघू शकता तिथपर्यंत संख्या आहे, वरपर्यंत शक्ती प्रदर्शन सुरू झालं आहे. टिक टिक टुक 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 टिक टिक. अरे उतार आहे, मला वाटलं पूर्ण ओपन आहे. आता इथून किती हलतोय ना. पण ह्याच्यात स्टेबल येणार पूर्ण. टेबल येते. पैसा पैसा बोलताय. होय. हा एक नंबर. समोरचं चाललं एवढा क्लिअर हे येईल ना व्हिडिओ. होय. अरे परत तेच आहे. आणि पुढं आहे काय? हां आणि पुढं आहे तुमचं नाव संदीप आहे ना? ऋषी ऋषी ऋषी. नाही हां. अजून आम्ही महाबळेश्वरलाच आहोत. हळूहळू पुढे चाललोय. मुक्काम 500 मीटरला नाही आहे, खूप पुढे आहे. बघूया कधी बसतो. मागच्या वेळेस कुत्रा, यावेळेस मांजर.
आपला सर्वात फेवरेट प्राणी मांजर माव. पाणी काय म्हणलं रे? माव 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 माव. इकडे मध्ये घ्या की मध्ये या या. पाणी काय नाही एवढ्या जवळजवळ लांब गाड्यांच्या रांगा लागल्यात. आणि ह्या गाड्याच्या रांगा का लागल्यात माहिती आहे? याच्याबद्दल दर सुधीर माळी देतील. ह्या गाड्यांच्या रांगा का लागल्यात हो? महाबळेश्वरमध्ये गुरुजींची ताकद. शेवट रे. तर आम्ही पोलो ग्राउंडला पोचलो आहे. पोलो ग्राउंडला आजचा मुक्काम आहे. ही गर्दी म्हणजे भयानक गर्दी. पोलो ग्राउंड अख्खं भगवमय झालं आहे. थोडा वेळानं पूर्ण काळोखाल्याने काहीच रेकॉर्ड करता येणार नाही. इकडं स्टेज आहे पूर्ण पुढं. हे बघा इकडं इकडं. आम्ही मुक्कामाला पोचलोय. पोरांनी इकडे जागा पकडून ठेवल्या. तर ही आमची मुक्कामाची जागा. जय हनुमान. प्रवास कसा वाटला? हार्ड आहे की हार्ड आहे. तर आता मुक्कामाला पोचलो आम्ही पोलो ग्राउंडमध्ये. आणि आता थोड्या वेळात व्याख्यान सुरू होईल. गर्दी बघू शकता तुम्ही. एवढी गर्दी आहे. अजून तिकडून पब्लिक खूप लोक येणार आहेत. अजून पूर्ण ग्राउंड चक्क भरलं आहे. इथपर्यंत पूर्ण गर्दी आहे. थोड्याच वेळात इकडे व्याख्यान होईल आणि सकाळी इथून पूर्ण आम्ही प्रस्थान करणार प्रतापगडाकडे. ठीक आहे. पुढचे अपडेट मिळत राहील तुम्हाला. 200 वर्षापूर्वी पहिलं आक्रमण सिकंदराचं. इसवी सन 712 मोहम्मद बिन कासिम सिंधवरचं आक्रमण आहे. त्याच्या आधी 632 साली इस्लाम नावाचा धर्म आलाय. आणि भिडे गुरुजींशी बोलताना लक्षात त्यांनी सांगितलं ते फार महत्वाचं आहे. रामायणाच्या काळातला शत्रू मुस्लिम नाहीये, तो रावण आहे. कृष्णाच्या काळातला पांडवांचा आता सध्या आशिष उपाध्याय दिल्ली यांचं व्याख्यान चालू आहे.